सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. आणि हा आत्ताची जी एक आत्ताचं जे जग आहे ते सगळं डेटावर बेस्ड जग आहे. आणि ज्याच्याकडे डेटा आहे तो आत्ताच्या घडीला अतिशय श्रीमंत असा मानला जातो. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा कम्युनिटीज आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांचा डेटा मेंटेन केलेला आहे. फॉर एक्झाम्पल ज्या छोट्या कम्युनिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल पारसी कम्युनिटी असेल किंवा मग सीकेपी कम्युनिटी आहेत, अशा कम्युनिटीजने आपल्या आपल्या कम्युनिटीचा म्हणजे त्या कम्युनिटीमध्ये किती माणसं आहेत, किती पुरुष आहेत, किती महिला आहेत, किती बालक आहेत, किती मुलं शिकत आहेत, किती मुलं नोकरीला आहेत, त्यांचं ॲन्युअल इन्कम किती आहे, अशा पद्धतीचा जो एक डेटा आहे तो अशा काही कम्युनिटीजकडे आहे. आता मुळात कसं आहे की हा जो डेटा आहे हा अतिशय अतिशय छोट्या कम्युनिटीजकडे आहे. आज आपण हा एक छोटंसं आपण असं म्हणूया की डेटाचं महत्त्व एखाद्या कम्युनिटीसाठी का आहे आणि बौद्ध कम्युनिटीला आणि बौद्ध कम्युनिटीचा डेटा कशा पद्धतीने आपल्यासमोर येतो याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. याला आपण एक ब्रॉडली पॉलिटिकल इकॉनॉमी जी आहे दलित पॉलिटिकल इकॉनॉमी इन मुंबई अशा दृष्टिकोनातून बघूया. हा जो डेटा आहे हा डेटा आम्ही काही मला वाटतं की गेल्या वर्षी मुंबईतल्या काही ठिकाणी किंवा ज्या दलित गेटोज आहेत त्या दलित गेटोजमध्ये जाऊन हा डेटा जो आहे तो आम्ही मिळवलेला आहे रादर आपण असं म्हणूया की आम्ही हा डेटा जनरेट केलेला आहे. एक मोठा सर्वे करण्यात आलेला मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ सिव्हिक्स अँड पॉलिटिक्सच्या रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी ॲज असाइनमेंट, आणि त्या असाइनमेंटच्या माध्यमातून आपल्यासमोर जो काही डेटा येतोय त्या डेटावर आज आपण चर्चा करणार आहोत. ज्या वेळेला आपण एक दलित कम्युनिटीने स्पेशली नवबौद्ध कम्युनिटी अशा पद्धतीने जेव्हा ह्या डेटाकडे बघतो त्यावेळेला हा डेटा एकदम स्टार्टलिंग रेफरन्सेस देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हा डेटा आज का घेऊन आलो आहे हे बघण्याचं आजचं काय परिस्थिती काय आहे किंवा आपण आजच ह्या डेटाबद्दल पण का बोलत आहोत हा एक मोठा प्रश्न तुम्हा सगळ्यांना असेल. पण मला असं वाटतं की हा डेटा आज बघण्यासाठी दोन गोष्टी खूप जास्त ट्रिगर करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑनरेबल चीफ जस्टिस गवई साहेब यांच्यावरती ज्या वेळेला बुटानी हल्ला करण्यात आला ती एक घटना, आणि दुसरं हरियाणामधले जे IPS ऑफिसर आहेत त्यांनी स्वतः सुसाईड केलेलं आहे किंवा आत्महत्या केलेली आहे, आणि ती आत्महत्या कशा दृष्टिकोनातून किंवा कोणत्या सर्कमस्टान्सेसमधून झालेली असू शकते याचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याचं थिअरिटिकली याच्याकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि कुठलंही थिअरिटिकल एक्सप्लेनेशन जे आहे ते थिअरिटिकल एक्सप्लेनेशन मला असं वाटतं की डेटाच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर आणू शकतो. ज्या वेळेला आम्ही हा सर्वे केला त्यावेळेला ह्या दोन्ही घटना घडल्या नव्हत्या. जसं मी तुम्हाला आधी म्हटलेलं आहे की हा सर्वे जो आहे तो गेल्या वर्षी करण्यात आलेला, आणि ते हा सर्वे करण्यासाठी ट्रिगर काय झालं हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बघा, हा जो समाज आहे दलित समाज जो आहे तो एक मायग्रेट होऊन काही गावांमधून मायग्रेट होत होत मुंबई सारख्या शहरामध्ये आलेला आहे. आणि आपल्याला मुंबईकडे बघताना आपण मुंबई म्हणजे कधी न झोपणारी मुंबई किंवा अगदी खूप जास्त रोषणाईवाली मुंबई अशा दृष्टिकोनातून न बघता मला असं वाटतं की आपल्याला ह्या मुंबईकडे एक वर्किंग क्लास सिटी अशा दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे आज आपल्यासमोर हे वेगवेगळे नॅरेटिव्स आहेत की अर्बनायझेशन, मॉडर्नायझेशन आणि ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तत्सम जे फ्रेजेस वापरण्यात येतात मुंबईसाठी, अर्बनाइज्ड मुंबई वगैरे वगैरे, तर अशा दृष्टिकोनातून न बघता आपण याला वर्किंग क्लास सिटी अशा पद्धतीने बघणार आहोत. आणि त्यावेळेला जेव्हा ही सिटी तयार होत होती त्यावेळेला जे अर्स्टवाईल महार किंवा पूर्वाश्रमीचे महार किंवा नंतर बौद्ध धर्म स्वीकारलेले किंवा बहुजन वर्गातले जे इतर जातींमधले जे लोक आहेत जे जेव्हा मुंबईत आले त्यावेळेला त्यांनी आपल्या स्वतःच्या काही अशा छोट्या छोट्या जागा ज्या आहेत त्या आपल्यासाठी ठेवल्या म्हणजे काय की ह्या ज्या जागा होत्या ह्या त्यावेळेला डेव्हलप्ड जागा नव्हत्या, किंबहुना आजही त्या डेव्हलप्ड जागा नाही आहेत. म्हणजे चेंबूरमध्ये जर का आपण बघितलं तर चेंबूरमधला एक भाग तो एक म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारे किंवा त्यावेळेला जी
जागा त्यांना मिळाली, त्याच जागेमध्ये आजही राहणारे अशी दलित कम्युनिटी. किंवा जेव्हा आपण समजा माटुंगा सारख्या ठिकाणी बोलतो, तेव्हा माटुंग्याला तुम्ही गेलात की तुम्हाला असं बघायला मिळतं की तमिळ ब्राह्मण कम्युनिटीचं खूप एक वर्चस्व एका खूप पॉश एरियामध्ये दिसतं. त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा माटुंगा लेबर कॅम्पमध्ये जाता, त्यावेळेला तुम्हाला सगळेची सगळे जे मॅक्झिमम जी कम्युनिटी आहे ती इथल्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये राहणारी जी कम्युनिटी आहे, ती कम्युनिटी जनरली दलित कम्युनिटी अशा दृष्टिकोनातून आपण त्या कम्युनिटीकडे बघतो. आता ही जी सोसायटी जेव्हा मुंबईत तयार होत होती, त्यावेळेची ह्या कम्युनिटीज येऊन तिथे सेटल झालेल्या आणि त्यांनी मुळात कामं काय केली, की साफसफाईची कामं किंवा ही जी सिटी आहे किंवा मुंबईला स्वच्छ ठेवण्याची जी कामं आहेत, ती इथून होत होती. आणि यांना आणि ह्या ज्या जागा होत्या, ह्या त्यावेळेला अशा पॉश मुंबईच्या बाहेरच्या जागा होत्या. म्हणजे मुंबईचा भाग किंवा मुंबईचा भाग जरी असल्या, तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपण जो मराठीमध्ये जो शब्द वापरतो, गावकुसा बाहेरील जागा, अशा दृष्टिकोनातून आपण ह्या काही जागांना आपण डेझिग्नेट करू शकतो किंवा असं बोलू शकतो. आता ज्यावेळेला म्हणजे मला माहिती आहे की हे थोडंसं कॉम्प्लेक्स अशा दृष्टिकोनातून होतं, पण मला ही मांडणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आपल्याला मुंबईकडे कसं बघितलं पाहिजे आणि त्याला इकॉनॉमिक सिटीच्या दृष्टिकोनातून कसं बघितलं पाहिजे, त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आम्ही हा जो स्टडी होता, हा स्टडी काही इम्पॉर्टंट जागांमध्ये केला. त्यापैकी BDD चाळीमध्ये हा स्टडी जो आहे तो आम्ही केला. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये केला, सिद्धार्थ कॉलनीमध्ये केला, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये केला. हे जे घेटोज आहेत किंवा ह्या ज्या जागा आहेत, ह्या ठिकाणी प्रामुख्याने दलित कम्युनिटी राहते. आणि दलित कम्युनिटी आणि त्यामध्येही आपण क्लास वाईज जर का बघितलं, जरा क्लासमध्ये जर का आपण क्लासिफाय केलं, तर इथे क्लास 4चे लोक जे आहेत ते राहणारे किंवा लोअर इन्कम ग्रुप राहणारा ही जागा आहे. त्याच पद्धतीने आम्ही कन्नमवार नगर सारख्या ठिकाण किंवा सायन कोळीवाड्यातली जी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी कॉलनी आहे, तिथले काही लोक म्हणजे ज्यांना आपण मिडल इन्कम ग्रुप अशा दृष्टिकोनातून आपण त्यांना कॅटेगराईज करू शकतो. अशा दृष्टिकोनातून आम्ही ह्या काही जागा ज्या आहेत त्या निवडल्या. आम्ही ज्यावेळेला ह्या जागा निवडत होतो, त्यावेळेला आम्हाला असं बघायचं होतं की इथे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने आपल्या समोर येतात किंवा त्याचे इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत किंवा इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स जे आहेत ते काय आहेत. आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं की 2 गोष्टी घडल्या आणि हे ट्रिगर केलं ह्या लेक्चरसाठी. एक म्हणजे चीफ जस्टिस गवई साहेबांवरती बूट उगारण्यात आला, बूट फेकण्यात आला रादर. आणि दुसरा म्हणजे त्या IPS ऑफिसर जे आहेत त्यांनी स्वतःची आत्महत्या करून घेतली. आता ह्या ज्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टींकडे बघताना मला असं वाटतं की पहिलं मुद्दा जो आहे, तो आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की आजही दलित कम्युनिटीचा एखादा माणूस जर का सर्वोच्च पदाला गेल्यानंतर लोक ते ॲक्सेप्ट करू शकतात का? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, IPS ऑफिसर होता, IG होता हरियाणामध्ये आणि त्या ठिकाणची जे एक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल डिस्क्रिमिनेशन आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण रचनात्मक डिस्क्रिमिनेशन म्हणतो, ह्या डिस्क्रिमिनेशनकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे एक IPS ऑफिसर आहे आणि तरी देखील त्याला त्याच्या वडिलांना देखील भेटण्याची मुभा मिळत नाहीत, त्याचे सिनियर ऑफिसर्स देत नाहीत. ह्या दृष्टिकोनातून बघताना मला असं वाटतं की एक सर्वसामान्य माणूस जो आहे, तुमच्या माझ्यासारखा जो माणूस आहे, त्या माणसाची अवस्था काय असू शकते. दुसरं अजून एक म्हणजे अतिशय महत्त्वाची बाब अजून एक आहे आणि ती म्हणजे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्या प्रोफेशन्समध्ये आत्ताच्या घडीला काय हे डिस्क्रिमिनेशन कशा पद्धतीने ऑपरेट होतं. हे डिस्क्रिमिनेशन जे आहे ते 2 सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जागा आहेत तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये ऑपरेट होतं आणि ते म्हणजे ब्युरोक्रेसी आणि दुसरं म्हणजे युनिव्हर्सिटीज. ह्या 2 ठिकाणी. म्हणजे काही विद्यार्थी आहेत बऱ्याचशा विद्यापीठांचे, त्यांनी हा स्टडी केलेला आहे. त्या स्टडीच्या माध्यमातून असं आलेलं आहे की बरंचसं डिस्क्रिमिनेशन जे आहे ते कुठेतरी बघायला मिळतं. आता ह्या दोन्ही ज्या जागा आहेत, त्या दोन्ही किंवा ज्या दोन्ही रचना आहेत, ज्या दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत, ते जनरली हायर एचलॉन्स किंवा हायर इन्कम ग्रुपमध्ये मोडणारे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या ठिकाणी जाणून बुजून लोकांना बाहेर ठेवलं जातं का? असे काही प्रश्न जे आहेत ते आत्ताच्या घडीला आपल्या समाजासमोर उभे राहतात.
मी जरी प्राध्यापक असलो तरी देखील आम्ही ज्यावेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला हे जे काम आहे ते आम्ही समाजाबरोबरच किंवा सोसायटीच्या विविध घटकांसोबत जाऊन आम्ही हे सगळे जे कामं आहेत ते आम्ही करत असतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही हा जो स्टडी आहे हा स्टडी करत असताना आम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या जागा निवडलेल्या आहेत ह्या का निवडल्या असाव्यात हे आपण सगळे ह्या कम्युनिटीच्या असल्या कारणाने तुम्हाला ऑलरेडीच अवगत आहे. दुसरं म्हणजे आमच्या समोर ऑक्युपेशनल प्रोफाईल हा जो सर्वे होता हा आमच्या समोर येतो आणि ह्या ऑक्युपेशनल प्रोफाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे लोक कशा पद्धतीचे कामं करतात किंवा कोणत्या कोणत्या कामांमध्ये आहेत. तर आम्ही एक खूप मोठी लिस्ट बनवलेली ज्याच्यामध्ये एस्टेट एजंट्सकडे लोक काम करतात का, LIC म्युच्युअल फंडची कामं करतात का, क्लास 1 ऑफिसर किती आहे, क्लास 2 ऑफिसर्स किती आहे, क्लास 3 ऑफिसर्समध्ये किती काय किती लोक आहेत, किती लोक आहेत म्हणजे काय पर्सेंटेज आहेत, क्लेरिकल वर्कमध्ये किती लोक आहे, कन्झर्वन्सी वर्कर्समध्ये किती लोक. कन्झर्वन्सी वर्कर्स म्हणजे कचऱ्याच्या गाडीवर किंवा एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपल्या कम्युनिटीमध्ये जर का आपण हा शब्द वापरला तर त्याला आपण झाडू खातं असं म्हणतो. मग ते एअर इंडियामधलं झाडू खातं असो किंवा म्युन्सिपाल्टीमधलं झाडू खातं असो किंवा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमधलं झाडू खातं असो किंवा एखाद्या कॉर्पोरेटमधलं झाडू खातं असो किंवा मग एखाद्या गव्हर्नमेंट कंपनीमधलं झाडू खातं असो. तर कन्झर्वन्सी वर्कर्स, डिलिव्हरी बॉयज, प्रायव्हेट सेक्टरमधले एक्झिक्युटिव्स, मिडल लेवल मॅनेजर्स, गव्हर्नमेंटचा प्यून, त्यानंतर असिस्टिंग एजंट्स, रिटेलचे दुकानं सांभाळणारे छोटे शॉपकीपर्स किती आहेत, अशा पद्धतीचे हे वेगवेगळे जे कॅटेगरीज आहेत ते आम्ही निवडण्याचा प्रयत्न केला. ह्या कॅटेगरीज निवडत असताना आमच्या समोर असं आलं की क्लास 1 आणि क्लास 2 ह्या कॅटेगरीमध्ये मोडणारे जे लोक आहेत ते फक्त, जर का आपण तसं बघितलं तर फक्त 5 ते 7% याच्यापेक्षा जास्त लोक क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर्समध्ये नाहीत. परत मी अजून एक सांगतो, याच्यामध्ये मला असं वाटतं की डिस्क्लेमर द्यावं लागेल. मी ह्या घेटोजमधून येणारे जे लोक आहेत त्याच्यापैकी बोलतोय. ओके. आणि दुसरं महत्त्वाचं जर का आपण बघितलं तर म्हणजे असं होऊ शकतं की ह्या घेटोजमधून मायग्रेशन झालेलं असू शकतं लोकांचं आणि त्याच्यामुळे तो जो फिगर आहे तो इथे येत नाहीये. ओके. पण तरी देखील 5 ते 7% जे लोक आहेत तेच फक्त ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये येतात. क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये 23% लोक जे आहेत ते ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला मोडलेले बघायला मिळतात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर का आपण म्हणजे हा जो सॅम्पल सर्वे होता त्याच्यामध्ये 5 ते 7 5.7% आणि दुसरं जे मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये जर का आपण बघितलं, मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणजे आता बघा, मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणजे आपण असं विचार नाही केला पाहिजे की मिडल लेवल मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून. कॉर्पोरेटमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही जर का अकाउंट्स जरी बघत असलात, म्हणजे एक साधा अकाउंटंट असला तरी देखील तुम्हाला अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीने तुमचं पदनाम असतं. जर का तुम्हाला अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीने जर का तुमच्याकडे बघत असले लोक तर ते आहेत फक्त 2.8%. ओके. म्हणजे 2.8% लोक जे आहेत ते मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. which means the middle level management is about 2.8%, which means only 8.5% of people are engaged in gainful employment. म्हणजे विचार करा की ह्या ज्या घेटोज आहेत याच्यामध्ये म्हणजे परमनंट नोकरी करणारे जर का लोक बघितले ह्या कम्युनिटीमधून तर फक्त 8.5% लोक जे आहेत त्यांना एक डिसेंट वर्क म्हणजे एक चांगलं पद्धतीचं जे काम आहे आणि एक जरा बरा पगार ज्याच्यामध्ये ते लोक चांगलं रिस्पेक्टफुल आयुष्य जगू शकतात अशा पद्धतीचा जो नंबर आहे तो फक्त 8.5%. दुसरी जी कॅटेगरी आहे ती आम्ही घेतलेली एक्झिक्युटिव्ह इन प्रायव्हेट सेक्टर. ओके. विच इज रेकॉर्डेड फॉर अकाउंट्स वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये आहे 11.78% म्हणजे 11.78 किंवा आपण 12% लोक पकडूया जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत पण ह्या टाईपची जी कामं आहेत एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीची जी कामं आहेत ते करतायत. ओके. अँड इट इज अज्युम्ड दॅट द वर्किंग क्लास, ओके, हा जो वर्किंग क्लास आहे सिन्स ही जी वोकॅबलरी आहे एम्प्लॉयमेंटची ती खूप बदलत चाललेली. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला की खूप जास्त बदलतं. काय तुम्ही करता की मी एक्झिक्युटिव्ह आहे, पण करता काय तुम्ही? काही नाही, तुम्ही टेलिकॉलिंग करता म्हणजे क्लेरिकल काम करता. अशा पद्धतीची कामं जी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आम्ही एक महत्त्वाचं एक हे बघितलं, कॉम्बिनेशन ऑफ दोज एम्प्लॉयड इन क्लास 3, क्लास 4 एम्प्लॉईज इज 23% and other work could not be classified and that is 38%.
ओके. सो 23% म्हणजे फक्त 23.3% लोक जे आहेत ते ह्या पद्धतीचे जे कामं आहेत, ओके, क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये मोडणारे लोक आहेत. आणि अदर वर्क म्हणजे ज्याला आपण क्लासिफाय करू शकत नाही असे 38.3% आहेत, विच कॉन्स्टिट्यूट फॉर 61.6% ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे 61.6% ऑफ द पॉप्युलेशन जो आहे ना, तो आपण असं म्हणू शकतो की तो क्लास 3 क्लास 4 मध्ये मोडणारा पॉप्युलेशन आहे. ह्या ज्या कॅटेगरीज आहेत, ह्या कॅटेगरी सगळ्या ज्या आहेत त्या लोअर रँकमध्ये ह्या कॅटेगरीज आहेत. आणि त्याच पद्धतीने 5% असे लोक आहेत जे कन्झर्वेन्सी वर्क करतात, गिग वर्कर आहेत, प्यून्स आहेत, रिटेल्समध्ये आहेत, अशा पद्धतीचे 5% लोक आहेत. ओके. आता हा जो 5% नंबर आहे, हा जरी आपण बघितला तरी देखील ह्या 5% नंबरमध्ये एक खूप मोठा एक तफावत मला स्वतःला अशी जाणवते की 5%पेक्षा जास्त लोक असू शकतात, पण त्या ठिकाणी राहणारे म्हणजे आम्ही जिथे जिथे सर्वे केला त्या ठिकाणी आम्हाला हे लोक मिळाले नसतील, म्हणून आपल्यासमोर हा जो नंबर आहे तो फक्त 5% येतोय. याचा अर्थ कारण की जर का तुम्ही कचरा किंवा झाडू खातं किंवा ह्या तत्सम प्रोफेशन्समध्ये जर का लोक बघितले तर आपल्याला 98% लोक ऑफ द कम्युनिटी आर इन दिस पर्टिक्युलर म्हणजे 98% म्हणजे जेवढे कन्झर्वेन्सी वर्कर्स आहेत त्यापैकी 95 to 98% जे लोक आहेत ते दलित कम्युनिटीमधून येणार आहेत. त्यामुळे हा जो एक कॅटेगरी आहे ही बऱ्यापैकी मोठी कॅटेगरी जी आहे ती आपल्यासमोर बघायला मिळते. आणि हा एक खूप मोठा नंबर जो आहे तो आपल्यासमोर आहे. याचा अर्थ असा होतो की 63.8% लोक म्हणजे जवळपास 64% पीपल आर इन अनऑर्गनाइज सेक्टर अँड आर इन इनसिक्युअर एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्यांच्या नोकरीची उद्या चालून त्यांची नोकरी पक्कीच राहील असं काही नाही, म्हणजे सगळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला आहेत, अशा पद्धतीने बघता येतं आपल्या 68% लोक. पुढे आम्ही हे बघितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटमध्ये काय लिंक आहे. तर जर का हा प्रिडिक्टिव्ह मार्जिन जर का आपण बघितलं एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटमध्ये, तर आपली ही जी प्रोबॅबिलिटी आहे अनएम्प्लॉईड यूथची जी प्रोबॅबिलिटी आहे ती खूप मोठी प्रोबॅबिलिटी आपल्याला बघायला मिळते. फिट इन ऑर्डर हा मी एक लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणून आम्ही बोलतो. आणि त्या ग्राफमध्ये जर का बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळतं की टेम्पररी म्हणजे जे काही एज्युकेशनली काही जरी असलं तरी टेम्पररी एम्प्लॉयमेंटमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते अतिशय जास्त आहे. म्हणजे आयदर अनएम्प्लॉईड आहे, अनऑर्गनाइज्ड आहेत, डेली वेजेसवाले आहेत आणि मग नंतर सेल्फ एम्प्लॉईड, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत, परमनंटवाले जे आहेत ते सुद्धा तितकेसे आपल्याला बघायला मिळत नाहीत. ओके. आणि हा जो ग्राफ आहे प्रिडिक्टिव्ह मार्जिन विथ 95% सेलेस, हा खूप महत्त्वाचा ग्राफ आपल्यासमोर उभा राहतो. आणि हा ग्राफ बघणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असं बघायला मिळतं की मेजॉरिटी जे लोक आहेत ते तुम्हाला टेम्पररी एम्प्लॉयमेंटमध्ये बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर जे आहे काही अंशी परमनंट आहेत आणि त्याच्यापेक्षाही कमी लोक जे आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण अदरवाईज म्हणजे हा ग्राफ थोडासा तिकडे वाढता बघायला मिळतोय, पण हा ग्राफ जेव्हा आपण बघतो तिथे त्यावेळेला हा जो ग्राफ आहे या ग्राफमधून आपल्याला असं कळतं की काही अंशी जे रिझर्वेशनमध्ये जे लोक होते किंवा रिझर्वेशनचा बेनिफिट घेऊन ज्या लोकांना मिळालेल्या आहेत ह्या अशा पद्धतीच्या नोकऱ्या त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. जर का हा जो प्रिडिक्टिव्ह मार्जिन आहे हा आपण वेगवेगळ्या एज्युकेशनल लेवलला जर का बघितला, म्हणजे आम्ही त्याचं क्लासिफिकेशन असं केलेलं आहे की जे लोक अजिबात शिकलेले नाहीत ते सुद्धा आपल्याला टेम्पररी एम्प्लॉयमेंटमध्ये बघायला मिळतात. 5वी पर्यंत शिकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. आता हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपण वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये बघतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये आणि वेगवेगळ्या एज्युकेशन स्टँडर्डमध्ये बघतोय. त्याच्यामुळे हे जे ग्राफ्स आहेत हे ग्राफ्स आपल्याला अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला एक प्रकर्षाने बघायला मिळेल की सगळीकडे टेम्पररी एम्प्लॉयमेंट म्हणजे ITI असो किंवा HSC असो किंवा ग्रॅज्युएट असो किंवा तुमचं PG अँड अबाव असो, सगळीकडे आपल्याला जे बघायला मिळतं ते जे ग्राफ्स आहेत ते सगळीकडे टेम्पररी एम्प्लॉयमेंट जे आहे ती सगळ्यात जास्त आहे. काही प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट आणि परमनंट नोकऱ्या ज्या आहेत PG अँड अबाव ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं बरं बघायला मिळतं किंवा ग्रॅज्युएट्स या ठिकाणी थोड्याशा बऱ्या पद्धतीने लोक आहेत, अशा पद्धतीने आपण इथे थोड्याफार प्रमाणामध्ये बोलू शकतो. त्याच्यानंतरचा जो प्रिडिक्टिव्ह मार्जिन होता
तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या ठिकाणी आपण हे बघतोय की इन्कम लेव्हल्स ज्या ह्या ह्या ग्रुप्समध्ये आहेत त्या कशा आहेत. तर ह्या इन्कम लेव्हल्स आम्ही खूप जास्त म्हणजे 5 लाखापर्यंत किंवा 5 लाखापेक्षा जास्त किती लोक आहेत ते बघतोय. तर इथे जेव्हा आम्ही, कारण की आपण आधीच म्हटलेलं आहे की हा जो सॅम्पल होता, हा सॅम्पल आपण जनरली दलित घेतोच आणि जनरली ज्या म्हणजे ज्या मी तुम्हाला जागा सांगितलेल्या आहे, दलित वस्त्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर का त्यांच्या त्यांच्या इन्कम लेव्हलचं जर का आपण बघितलं तर आम्हाला तेही बघायचं होतं. तर जास्तीत जास्त म्हणजे मेजॉरिटी जो ग्रुप आहे तो आम्हाला अ, ए 1 ते 4 लाख ॲन्युअल इन्कम, ओके. म्हणजे पूर्ण वर्षाची जी इन्कम आहे ते 4 लाख मॅक्सिमम तिथपर्यंत आम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर जो ग्राफ खाली जातोय तो 5 आणि अबावच्या ठिकाणी तो ग्राफ जो आहे तो परत खाली जातोय. पण मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहे ते 1 ते 4 लाख ह्या ह्या इन्कम ब्रॅकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. जर का ह्या इन्कम ब्रॅकेटमध्ये बघायला जर का हे बघितलं तर आपल्याला सरासरी जो पगार आहे तो 12 ते 18,000 रुपये पर मंथ ही जी इन्कम आहे ही मेजॉरिटी घरांमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने ही इन्कम लेव्हल जी आहे ती बघायला मिळते. आम्ही ज्यावेळेला याचं देखील आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर इलिटरेट पासून म्हणजे अतिशय न शिकलेले जे लोक आहेत ज्यांना शिक्षण मिळालेलं नाही तिथून ते 5वी त्याच्यानंतर सेकंडरी स्कूल, HSC, व्होकेशनल ट्रेनिंग आणि ग्रॅज्युएट यांच्यापर्यंत ज्यावेळेला आपण बघतो, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. तर आपण जसा तो पहिल्याचा जो ग्राफ जो आपण बघितलेला म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला टेम्पररी एम्प्लॉयमेंटचा आपण ग्राफ बघितलेला त्याच पद्धतीने आपण तिकडे म्हटलेलं आहे की ग्रॅज्युएट्सच्या ठिकाणी तो ग्राफ जो आहे तो वर जाताना आपल्याला बघायला मिळतो. कारण काही लोकांना परमनंट नोकरी आणि त्याचा एक्झॅक्ट रेप्लिका जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. म्हणजे रेप्लिका म्हणजे त्याचं मिरर इमेज, त्याचं ऑपोजिट जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं. ज्या ठिकाणी इलिटरेट आहेत त्या ठिकाणी परत ते जे इन्कम लेवल जे आहेत त्या इन्कम लेवल जवळपास ओके त्याच त्याच ब्रॅकेटमध्ये आहे 1 लाख ते 4 लाख ह्या कॅटेगरीमध्ये बघायला मिळतात. पण ज्यावेळेला अप टू 5th ग्रेडपासून आपण बघतो तर त्या ठिकाणी तुमचे ज्या इन्कम लेव्हल्स ज्या आहेत त्या म्हणजे 5वीला सुद्धा खूप जास्त कमी इन्कम आहे आणि ती इन्कम जी आहे ती 5वीच्या नंतर ती खाली जाताना बघायला मिळते. पण जर का आपण ग्रॅज्युएट्सची बघितली तर ती खालून वर जाताना म्हणजे खूप कमी लोक आहेत ग्रॅज्युएट्समध्ये जे 1 लाखापासून सुरू करतात पण ते 5 लाख आणि पुढे जातात. आणि PGमध्ये जर का आपण बघितलं तर परत त्यांच्या इन्कम जो आहे म्हणजे तो जो ग्राफ आहे 4 लाख ते 5 लाख आणि अबाव जो ग्राफ आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शूट होतोय. पण जर का आपण ह्या ज्या कॅटेगरीज आहेत ह्या कॅटेगरीमध्ये असणारे जे लोक आहेत ते आपण जसं आधीच बघितलेलं आहे की ह्या कॅटेगरीमध्ये जेवढे लोक आहेत ते अतिशय कमी प्रमाणामधले लोक आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून जर का आपण बघितलं तर मला वाटतं फक्त 8.5% जो ग्रुप आहे तो ग्रुप आपल्याला या हाय इन्कम ग्रुपमध्ये बघायला मिळतो. आता हा इन्कम ग्रुपमध्ये हा जो ग्रुप तयार झालेला आहे तो ग्रुप कसा तयार होतो, कारण की परत मी जसं तुम्हाला पहिलं म्हटलं की रिझर्वेशन हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामुळेच काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. आता विचार करा की ही कालची जी घटना होती IPS ऑफिसरने स्वतःला गोळी मारून घेणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहे ते एक कुठेतरी अजूनही जे अजूनही ॲक्सेप्टेबल होत नाहीये की लोक जे आहेत म्हणजे हे ॲक्सेप्ट होत नाही की लोकांना अशा पद्धतीच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत किंवा किंवा त्यांनी इतर लोकांची बरोबरी केली पाहिजे. अशातला भाग आपल्यासमोर येतोय का हे बघणं अतिशय गरजेचं आहे किंवा याच्यावरती विचारमंथन होणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या समोर येतो तो म्हणजे सब क्लासिफिकेशनचा मुद्दा आहे. आता हा जो सब क्लासिफिकेशनचा मुद्दा आहे की ज्या दलित कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा टाईपचा जर का डेटा असेल आणि अशा टाईपचा जर का डेटा आपण मिळवला किंवा केला तरच हे सब क्लासिफिकेशन करणं मुद्देसूद राहू शकतं.
कारण की जर का आपण सरसकट असं म्हटलं, की एक पर्टिक्युलर कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीला रिझर्व्हेशन मिळावं, दुसऱ्या कम्युनिटीला मिळू नये, तिसऱ्या कम्युनिटीला काही प्रमाणात मिळावं, चौथ्या कम्युनिटीला अजिबात मिळू नये. अशा पद्धतीचं जर का आपण काय एक सरसकट नियम कुठेतरी लावला, तर मला असं वाटतं, की ही जी एक्सरसाइज आहे, ही कुठेतरी फेल होईल आणि ज्या लोकांना ज्या अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे, म्हणजे ती कोणतीही कम्युनिटी असो, दलित कम्युनिटीमधल्याही कोणत्याही कम्युनिटी असो, पण त्या कोणत्याही कम्युनिटीबरोबर त्या कोणत्याही कम्युनिटीला ह्या गोष्टी मिळत नाहीत, अशा पद्धतीचा भाग असू नये. दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्या डेटामधून आपल्या समोर अशी येते, की हा जो डेटा आहे, हा आपण एकेकाळी समजा हा फक्त मुंबईसारख्या अर्बन स्पेसेसमध्ये हा आपण घेतलेला डेटा आहे, ज्या ठिकाणी ₹18,000 जर का आपण म्हणत असू, तर तो नक्कीच खूप कमी अशा पद्धतीने पद्धतीने ती इन्कम लेव्हल आहेत. पण ह्या ज्या इन्कम लेव्हल्स आहेत, ह्या इन्कम लेव्हल्स जर का आपण ग्रामीण भागामध्ये बघितल्या, तर याच्या कितपत असेल, हे सांगणं आता सध्या तरी मुश्किल आहे. कारण की जोपर्यंत आपण अशा पद्धतीचा डेटा दलित गेटोजमध्ये म्हणजे 5 जे रिजन्स आहेत महाराष्ट्रातले फॉर एक्झाम्पल मराठवाडा, विदर्भ, वेस्टर्न महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र, ओके. अशा पद्धती आणि कोकण ह्या सगळ्या 5ही रिजन्समध्ये जोपर्यंत आपण अशा पद्धतीचा स्टडी करत नाही, तोपर्यंत मला असं वाटत नाही, की एक खूप निश्चित अशा पद्धतीचा डेटा येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण असं म्हणू, की नाही ह्या टाइपच्या काही गोष्टी ज्या आहेत किंवा सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे, याचा विचार मला असं वाटतं, की डेटा असल्याशिवाय होणार नाही किंवा तो करू नये. ओके. आणि त्याच्यामुळे हा जो म्हणजे मला असं वाटतं, की ही एक बाब झाली, की सब क्लासिफिकेशनबद्दल. पण मला तर वाटतं, की दुसरं महत्त्वाची बाब महत्त्वाची अशी असू शकते, की हा जो डेटा आहे, त्या डेटाच्या आधारावर म्हणजे जरी आज लोक कास्ट सेन्सस आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असले, तरी देखील हे कास्ट सेन्सस किंवा याच्या आधी जे SCCCचा डेटा होता, तो जो डेटा आहे, त्या डेटाला आधार मानून त्याच्यानंतर ज्या पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीजबद्दल आपण काम केलं पाहिजे आणि कोणत्या घटकाला काय मिळतं किंवा राज्याकडून एखाद्या घटकाला किती जास्त आपण देऊ शकतो, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आपल्यासमोर आता 2 अजून एक मुद्दे उभे राहतात. एक म्हणजे मराठा रिझर्व्हेशनचा मुद्दा उभा राहतो आणि दुसरा म्हणजे ओबीसी रिझर्व्हेशनचा मुद्दा उभा राहतो. आता सध्या आपल्याला माहिती आहे, की गव्हर्नमेंटकडे ही एक खूप कसरत चालू आहे, की कोणत्या कम्युनिटीला काय आपण देऊ शकतो आणि कोणत्या आधारावर देऊ शकतो. ह्या गोष्टींची चर्चा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासमोर चाललेली आहे. तर त्यावेळेला देखील त्यांच्यासुद्धा ज्या पद्धतीने डेटा जो आहे, तो डेटा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ह्या पद्धतीने तोपर्यंत कुठल्याही पॉलिसीज ज्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही. जे डिझर्व्हिंग आहेत त्यांच्यापर्यंत नाहीच नाही. जे डिझर्व्ह नाही करत त्यांच्यापर्यंतही नाही पोहोचणार कदाचित. अशा पद्धतीच्या ज्या पॉलिसी म्हणजे एक ब्लँकेट पॉलिसीज आपण कधीच बनवू शकत नाही. त्यामुळे कुठलीही पॉलिसी जर का आपण रिझर्व्हेशन, अफर्मेटिव्ह ॲक्शन किंवा स्टेटचं जे काही वेलफेअर आहे किंवा मेडिकल किंवा हेल्थ फॅसिलिटीज आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण ज्यावेळेला डेटाशी कनेक्ट करू, तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक जे आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने मी आपल्यासमोर हा डेटा ठेवलेला आहे. मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टींचा ह्या समाजाशी कशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा संबंध होतो, याच्याबद्दल आपण विचार करावा आणि आपण सर्व लोकांनी मिळून एक एक कलेक्टिव्ह कम्युनिटी वर्क करावं. एवढं बोलून माझा हा जो लेक्चर आहे, तो मी इथे संपवतो. मला नक्कीच ह्या लेक्चरवरती आपले मत जे काही असेल, ते माझ्याबरोबर शेअर करायला आवडेल मला. थँक यू व्हेरी मच.